समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. माझा विरोध नोंदवलेला आहे आणि हा माझा विरोध कार्यवृत्तामध्ये नोंदवला जावा अशा प्रकारचा मी आग्रह धरलेला आहे. परंतु मला असं वाटतं की मी मांडलेलं मत कदाचित इतिवृत्तामध्ये घेतलं जाणार नाही किंवा घेण्याची शक्यता वाटत नाही. पुण्याचे अध्यक्ष, मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माननीय नामदार श्री प्रवीण भाऊ दरेकर, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष खासदार माननीय श्री नितीन काका जाधव पाटील, त्याचबरोबर सातारा टाळ्यांनी या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करूया. आणि या सर्व मान्यवरांना आता विनंती आहे की आपण हा दीप सतत तेवत राहू अशी आपण प्रार्थना करूया. आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्याही प्रतिमा त्या ठिकाणी आहेत. त्यांना मान्यवरांच्या हस्ते माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह जाधव पाटील आणि सर्व उपस्थित या सर्वांच्या हस्ते या ठिकाणी दीपप्रज्वलन केलं जातं आणि दीपप्रज्वलनानं या कार्यक्रमाची सुरुवात केली जाते. नुकतंच काही वेळापूर्वी सहकार प्रशिक्षण सभागृह याचं उद्घाटन या सर्व मान्यवरांच्या हस्ते पोवई नाका अजिंक्य कॉलनी या ठिकाणी झालेलं आहे. आणि आता या ठिकाणी अशी मी विनंती करते. माथाडी कामगार वस्त्रोद्योगाचे कामगार शिवाजीराजे भोसले यांचा सत्कार आपण करतो आहोत. यानंतरचा सत्कार आहे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि खासदार माननीय श्री नितीन काका जाधव. आपणही त्या टाळ्यांनी साथ देऊया. माननीय अनिल भाऊ देसाई यांचा जिल्हा सहकारी संस्था सातारा माननीय संजय कुमार सेद्रिक यांचा सत्कार. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पदाधिकारीचे समन्वयक रमेश उज्ज्वला इथे यांनी करावा ही विनंती. त्याचबरोबर अनिल गजरे यांचा असे माननीय नामदार प्रवीण दरेकर, सहकार क्षेत्रातील अग्रण्यांना अजून आपल्या सातारा बोर्डाच्या संचालिका शिंदे मॅडम यांनी त्यांचा सन्मान करावा अशी विनंती. माननीय बाकीचे सत्कार मला वाटतं आपण आता नंतर. आज या ठिकाणी सातारा जिल्हा सहकारी बोर्डाच्या सभागृहात नव्याने उभारण्यात येणाऱ्या सहकार प्रशिक्षण सभागृहाचं उद्घाटन ज्यांच्या हस्ते पार पडलं ते महाराष्ट्र सहकारी संघाचे सन्माननीय अध्यक्ष, त्याचबरोबर महाराष्ट्र गृहनिर्माण समूह प्राधिकरणाचे नुकतीच त्यांना अध्यक्ष पदाची घोषणा आले ते मुंबई सहकारी बँकेचे सन्माननीय अध्यक्ष आणि सहकारातील एक जाणकार नेतृत्व माननीय प्रवीण भाऊ दरेकर, त्याचबरोबर आणि महाराष्ट्र राज्याचे कर्तव्याध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री सन्माननीय महाराजसाहेब श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह भोसले साहेब, त्याचबरोबर त्यांच्या माननीय नितीन काका पाटील मंचावर केलेला आहे ते महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे सर्व सन्माननीय संचालक, या जिल्हा बँकेचे सन्माननीय उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई,
त्याचबरोबर या जिल्ह्याचे सुपुत्र आणि मुंबई बँकेचे संचालक आणि आमच्या महाराष्ट्र सहकारी संघाचे सन्मान्य संचालक नंदकुमारजी काटकर साहेब, त्या आणि व्यासपीठावर सर्व मान्यवर उपस्थित समोर बसलेले सातारा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून सहकार चळवळीवर प्रेम असणारे आणि विविध सहकार चळवळीचे प्रतिनिधित्व उपस्थित राहिल्यास खरं तर थोडी गैरसोय झालेली आहे. आमच्या अंदाजापेक्षा जास्त लोक या ठिकाणी प्रशिक्षणासाठी आलेले आहेत, भाऊ आपल्याला ऐकण्यासाठी आलेले आहेत आणि खरं तर सातारा जिल्हा सहकाराच्या बाबतीमध्ये किती जागृत आहे याचं मूर्तिमंत उदाहरण आपण समोर जर बघितलं तर ते उपस्थितीमध्ये दिसतं. आपल्यासाठी सर्वप्रथम आपलं सर्वांचं स्वागत, आपल्यासाठी जोरदार एकदा टाळ्या. मंडळी, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ ही एक राज्यस्तरीय शिखर संस्था आहे आणि 1918 साली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या उपस्थितीमध्ये, यांच्या प्रेरणेने आणि यांच्या आशीर्वादाने ही संस्था, त्या संस्थेची निर्मिती झाली. राज्यातील सहकार चळवळीला एक नवी दिशा मिळाली. राज्यातील सहकार चळवळीला एक प्रशिक्षण देता यावं, एक सहकाराचा प्रचार प्रसार आणि संशोधनाचं कार्य या माध्यमातून घडलं आणि सहकारातील अधिकारी असतील, पदाधिकारी असतील, संचालक असतील, सेवक असतील, सभासद असतील यांच्यापर्यंत सहकार हा विषय जावा आणि सहकाराचं महत्व तळागाळापर्यंत जावं. सहकारातील नवीन नवीन बदल, नवीन नवीन कायदे असतील याचं मार्गदर्शन या संस्थे माध्यमातून व्हावं. राज्य सरकारचं सहकार खातं यांना देखील मार्गदर्शन करण्याचं काम महाराष्ट्र राज्य सहकारी संघ करत आहे. नवीन नवीन अभ्यासक्रम राबवून सहकार चळवळीसाठी प्रशिक्षित अधिकारी आणि पदाधिकारी सेवक होण्याचं काम सातत्यानं गेले 107 वर्ष, म्हणजे 107 वर्षाची ह्या संघाला परंपरा आहे आणि या संघाचे अध्यक्ष नुकतेच सन्माननीय प्रवीण दरेकर झालेले आहेत आणि या संघाचं एक घटक कार्यालय सातारा जिल्हा सहकारी बोर्ड 1937 साली या बोर्डाची स्थापना झाली. जवळपास 90 वर्षाचा काळ लागला आणि चढ उतार या संस्थेने बघितलेले. 1937 साली म्हणजे मला वाटते सरकारातील पहिली संस्था जुन्या काळामध्ये ज्याला लोकल बोर्ड म्हणतो ते अशा पद्धतीनं निर्मिती झाली आणि या जिल्ह्यामधल्या काही शिखर संस्था असतील, मग जिल्हा मध्यवर्ती बँक असेल किंवा इतर काही संस्था असतील तर त्या काळामध्ये निर्माण झाल्या. म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेची स्थापना 1946 झाली, पण त्याची जी स्थापना आहे ती जिल्हा सहकार बोर्डाच्या त्या जवळपास महाराष्ट्र राज्यामध्ये 33 जिल्हा सहकार बोर्ड आहेत, 13 प्रशिक्षण केंद्र आहेत, त्याचबरोबर 5 विभागीय मंडळ आहेत आणि 2 सहकार महाविद्यालय आहेत. असा राज्यभर विस्तार असणार असा हा राज्य सहकारी संघ आणि त्याचंच एक घटक कार्यालय प्रशिक्षण आणि सहकार झालेले आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहित आहे सातारा जिल्हा बोर्डाची एक सुमारकीची चांगली अशी इमारत पूर्णाच्या उभी आहे. महाराष्ट्रामध्ये जवळपास 33 जिल्हा सहकार बोर्ड आहेत, परंतु सातारा जिल्हा एकमेव असं बोर्ड आहे की ज्यांनी आज पहिल्यांदा आमच्या संचालक मंडळाचं खरं तर मी अभिनंदन करतो. संचालक मंडळाने चांगला निर्णय घेतला आणि एक अत्याधुनिक सभागृह असावं जेणेकरून सहकार चळवळीतील जे कार्यकर्ते असतील, अधिकारी असतील, सेवक असतील, ज्या वेळेला प्रशिक्षणासाठी तिथे येतात त्यावेळेला एखाद्या चांगल्या वातावरणाची निर्मिती व्हावी अशा हेतून साधारण 100 लोक बसतील अशा पद्धतीचं अत्याधुनिक असं सभागृह बोर्डाच्या माध्यमातून उभारण्यात आलेलं आहे. त्याचं नुकतंच उद्घाटन त्या ठिकाणी पार पडलेलं आहे आणि मला वाटते सातारा जिल्हा सहकारी बोर्ड हे राज्यातील एकमेव बोर्ड आहे की त्यांनी हा उपक्रम राबवलेला आहे आणि त्याचा निश्चितच माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला अभिमान वाटतो. परिचय करून दिला आपल्या सगळ्यांना माहिती आहे. खरं तर सहकार म्हटलं तर या जिल्ह्यामध्ये भाऊसाहेब महाराजांचा उल्लेख करणं गरजेचं असते. आपण सर्वजण इथं भाऊसाहेब महाराजांच्या त्याच्या अगोदरच्या काळ पण झालेले नाहीये आणि असे भाऊसाहेब महाराज आपल्या जिल्ह्याचे, आपल्या तालुक्याचे, त्यांचा साथ अभिमान आपल्याला वाटतो आणि त्यांचाच सहकाराचा समर्थपणे वारसा ज्यांनी चालवलेला आहे, अजिंक्य उद्योग समूहाच्या माध्यमातून ज्यांनी चालवलं आहे ते आपले सर्वांचे लाडके नेते, माझे मार्गदर्शक, माझे गुरु आणि ज्यांचा आदर्श घेऊन आपण सगळं राजकारणामध्ये किंवा माझ्यासारखा कार्यकर्ता राजकारणामध्ये वावरत असतो ते बाबाराजे या ठिकाणी आवडून उपस्थित आहेत. त्यांचंही तुमच्या एकदा स्वागत करतो. त्याचबरोबर आमच्या मान्यता मी सध्याच्या काळामध्ये पाहिलेला नाही. सहकार चळवळीतून अनेक नेते मोठे झाले. या सहकार चळवळीतून राज्याला मुख्यमंत्री दिलेत, मंत्री दिलेले, परंतु ती सहकार चळवळ टिकावी, ती सहकार चळवळ मजबूत व्हावी, ती सहकार चळवळ जोमाने जोपासावी, त्यासाठी त्या संस्थेमधले काही गुणदोष असतील त्याच्यावर काम करून, त्याचा अभ्यास करून, त्याच्या खोलात जाऊन त्याची सोडवणूक करणं आणि प्रचंड कष्ट उपसणं हे खरं तर प्रवीण भाऊंच्याकडे शिकण्यासारखं आहे. सध्याच्या सहकार चळवळीला ज्यांच्याकडून सर्वात जास्त अपेक्षा आहे ते प्रवीण भाऊ दरेकर
महाराष्ट्र सहकारी संघाची त्यांनी अध्यक्षपदी धुरा घेतलेले यांचं त्यांना कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा देखील मिळाला आहे. त्यांचं देखील आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये मी मनापासून स्वागत करतो. तो कार्यक्रम होतोय त्या बँकेचे अध्यक्ष सन्माननीय नितीन काका पाटील स्वर्गवासी लक्ष्मण तात्यांचा वारसा समर्थपणे चालवत आहेत. आपल्याला माहित आहे किसनवीर कारखाना कोणत्या अवस्थेत होता, परंतु जर किसनवीर कारखाना परत एकदा उभा करण्याचे योगदान आणि श्रेय कोणाला द्यायचं असेल, या ठिकाणी आपल्या या प्रशिक्षण शिबिरासाठी अध्यक्ष म्हणून आपल्याला त्याबद्दल त्यांचंही स्वागत करतो. आणि देसाई आहेत सर्वात महत्वाच्या संख्येनं इथं उपस्थित आहात. मगाशी मी सांगितलं की सर आहे ही आपल्या उपस्थितीवर दाखवते. आताच पाटील सर यांनी मार्गदर्शन केलेलं आहे, नंतर ते मार्गदर्शन करतील. मांडे सर त्यांचे बारकाईनं लक्ष त्यांनी दिलेलं आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आमचे मार्गदर्शक संचालक माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण समूह पुनर्विकास प्राधिकरण मुंबई, तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित चे अध्यक्ष, मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान अध्यक्ष प्रवीण भाऊ दरेकर साहेब, कार्यक्रमाला उपस्थित असलेले सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, सातारा जिल्हा उपनिबंधक संजय कुमार सुद्री, जे विविध संस्थांचे आपण सर्व पदाधिकारी, आमच्या महिला भगिनी, आज खऱ्या अर्थाने मला वाटतं बऱ्याच वर्षानंतर आज सातारमध्ये सगळ्या सहकारी संस्थांचा एकत्रितपणे असा एक चर्चासत्राचा कार्यक्रम, आणि त्याला प्रवीण भाऊ दरेकर आणि बाबाराजेंची उपस्थिती, आणि हे दोघंही सहकारामध्ये गेले कित्येक वर्ष ज्यांनी सहकारामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम केले. प्रवीण भाऊंचं काम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक ही अतिशय सक्षमपणे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचं त्यांचं काम आहे. सहकारातल्या सगळ्या संस्थांच्या लहान सहान अगदी मजूर संस्थांपासून गृहनिर्माण संस्थांपासून त्यांचा बारकाईने अभ्यास आहे. त्याचबरोबर बाबाराजांचंही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या जिल्ह्यामध्ये कारखाना असेल, बँक असेल, इतर सहकारी संस्था असतील, या सगळ्या संस्थांमध्ये आणि कामाचा आवाका आपल्याला सगळ्या या जिल्ह्याला माहिती आहे. करून घेण्यासाठी आमच्याकडनं भाऊंचं आपल्याला आधार असतो. मग त्यांचं मार्गदर्शन होणार आहे. आपण सगळ्यांनी थांबायचंय. त्याच्यानंतर सगळ्यांना भोजन आहे, तर मग काळजी करू नका. मग नाही तर गडबड करून उगाच जायचंय करू नका. आज सातारा जिल्हा सहकारी बोर्ड मर्यादित सातारा या आपल्या अद्ययावत सहकार प्रशिक्षण सभागृह याचं उद्घाटन आणि सहकारी संस्था कार्यकर्ता चर्चासत्र मार्गदर्शन असं आज हा कार्यक्रम सहकार बोर्डाच्या माध्यमातून होतोय. या मार्गदर्शनाला आपल्याला सर्वांना महत्त्वाचं मोलाचं सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन माननीय नितीन काका पाटील, सातारा, सांगली, कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यातनं सहकार क्षेत्रात विविध ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत, मजूर संस्था असतील, बँका असतील, कारखाने, सोसायट्या, पतसंस्था, या सर्व याच्यातनं आलेले अधिकारी, चेअरमन, व्हाईस चेअरमन, सगळ्या माझ्या बंधू भगिनींनो आणि उपस्थित सर्व मान्यवर, मी प्रवीण भाऊंसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या. टाळ्या वाजवून झाल्यानंतर मी तुम्हाला सांगणार राज्यावर संधी देण्यासाठी सातारचा एक कार्यकर्ता, सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला
आणि हे अतिशय छोटे आहे, अंगापूर काय फार मोठं गाव नाही, बागायत गाव आहे, सगळं ठीक आहे. पण तिथून आलेल्या एका कार्यकर्त्याला आज एवढी अटीतटीची राज्य सहकारी संघाची निवडणूक होती, एकच मत होतं, बरोबर आहे ना? एकच मत होतं, एकच मत तिकडं पडत, तिकडं उमेदवार विजय होणार होता. अशा अटीतटीच्या ह्याच्यामध्ये प्रवीण भाऊंनी आपल्या उमेदवाराला सातारच्या पूर्ण ताकद दिली. देवेंद्रजींकडे असेल, एकनाथ शिंदे साहेबांकडे असेल, त्यांनी धनंजयसाठी भरपूर प्रयत्न केला, भरपूर ताकद लावली, उमेदवारीपासून ते निवडून आणण्यापर्यंत. आणि धनंजय शेडगे ते या निवडणूक आणि म्हणून सातारकरांना किंवा सातार हा निमित्त मात्र आहे, पण आज सातारला राज्यावर काम करण्याची संधी ही प्रवीण भाऊंच्या सहकार्यामुळे आणि प्रवीण भाऊंमुळं धनंजय शेडगेच्या माध्यमातून आपल्याला मिळाली. त्याबद्दल मी भाऊंचा आपल्या तमाम सातारकरांच्या वतीनं परत एकदा मनापासून आभार मानतो. असं सातारवर लक्ष भाऊ आमच्यावर तुम्ही ठेवा. थोडी आमच्या सगळ्या सातारकरांची पहिल्यापासूनची खंत आहे की आम्ही काम चांगलं करतो, पण आम्हाला राज्यावर फार काही संधी कोणाला मिळत नाही. आता ह्याच्यामध्ये एकदम 4 जणांना मिळाली, तो थोडा बूस्टर डोस मिळाला आम्हाला ही वेगळी गोष्ट आहे. म्हणजे मी असतील, मकरंद आबा असतील, जयकुमार भाऊ असतील किंवा शंभूराज देसाई असतील. पण यापूर्वीची आहे की सातारला नेहमीच थोडं आमचं सांगली बरोबर भाऊ भांडण सारखं असायचं. मग आर आबा असतील, जयंत पाटील असताना सातारकडे त्यावेळेस. पण आज हे नवीन कार्यकर्त्याला सुद्धा आपण ताकद देण्याचं काम राज्याच्या पातळीवर केलं. त्याबद्दल मी प्रवीण भाऊंचं मनापासून आभार मानतो. आज राज्य सहकारी बोर्डाच्या माध्यमातून आपल्या अद्ययावत सहकार प्रशिक्षण सभागृह उभं केलं. त्याचं उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे आणि त्याचा उल्लेख धनंजयनं त्याचबरोबर काकांनी केला. या सातारा जिल्ह्याला सहकारातली फार मोठी परंपरा आहे. कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेब असतील किंवा त्यांच्यानंतर या जिल्ह्यामध्ये काम करणारे सगळे कैलासवासी अभयसिंह राजे असतील, विलास काका असतील, या सगळ्यांनी सहकार क्षेत्र जे स्थापन केलं ते वाढलं पाहिजे, ते सक्षम झालं पाहिजे, हा प्रयत्न प्रत्येकाने केला ही वस्तुस्थिती आहे. आणि आपण हे सगळ्यांनी सातारकरांनी गावोगावी आपल्या ज्या संस्था निर्माण झाल्या त्याच्यातनं आपण बघितलं या सहकार क्षेत्राला किती ताकद देण्याचं काम आपल्या या जिल्ह्यातल्या नेते मंडळींनी नेतृत्वाने केलं. आणि म्हणून आज सातारा जिल्ह्यामध्ये सहकाराची जी पाळंमुळं आहे ती खोलवर एवढी का रुजली, सर्वसामान्य घरापर्यंत किंवा शेतकऱ्यांपर्यंत का पोहोचली, तर ही नेतृत्व आपल्या जिल्ह्याची त्या पद्धतीनं काम करत होती, त्या पद्धतीनं निर्णय घेत होती ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आज त्या ह्याच्यातनं आपण सहकारातला एक कार्यकर्ता म्हणून तुम्ही मी आपण सगळेजण काम करतोय. आणि नक्कीच अडचणी आहेत, अडचणी येत राहणार. आज काही आपल्या पुढे अडचणी असतील त्याच्यावर आपण मात केली तर नवीन काही ना काही अडचणी तर उभ्या राहत राहणार. त्याबद्दल काही कुणीच मनात शंका ठेवायचं कारण नाही. पण शेवटी अडचणी जरी आल्या तरी सहकार क्षेत्र सक्षम झालं पाहिजे, वाढलं पाहिजे. आणि या सहकार क्षेत्राचा किंवा या सहकार क्षेत्राची जी पोच आहे ती अजून जेवढं समाजामध्ये करता येईल तेवढा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे असं नक्कीच या निमित्तानं मला थोडं सांगावंसं वाटतं. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक ज्या बँकेच्या या सभागृहात आपण बसलोय, या बँकेची पण एक परंपरा आहे. चव्हाण साहेबांपासून ते आजपर्यंत या बँकेचा वारसा जो आहे तो जपण्याचं काम इथं संचालक म्हणून आम्ही आल्यानंतर करतोय हे आपण सगळ्यांनी बघितलंय. राज्यात जिल्ह्यातल्या पण ज्या सगळ्या सहकारी संस्था आहेत, काही थोडा अपवाद जर सोडले तर नक्कीच जिल्ह्यातला सुद्धा सहकार आज सुद्धा अडचणीच्या काळात पण सक्षमरित्या चालवण्याचं काम आपण सर्व सहकार क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांनी केले, सभासदांनी केले, हे या जिल्ह्यामध्ये बघायला मिळत. त्यामुळे भाऊ आपलं लक्ष आमच्यावर राहावं, आम्ही सगळेजण आपल्याबरोबर ताकदीनं आहोत. आणि जे निर्णय हे एकतर केंद्रामध्ये सहकार खातं हे वेगळं निर्माण करण्याचा जो महत्त्वपूर्ण निर्णय झाला त्याच्यामुळं नक्कीच पंतप्रधान मोदीजींच्या माध्यमातून सहकाराला एक वेगळा नक्कीच अधिक बळकटीकरण मिळाले.
आज अनेक प्रश्न अनेक वर्षाचे प्रलंबित होते आणि आपण कारखानदारी पुढचे हे मान्य सहकार मंत्री अमित शहा साहेबांच्या माध्यमातून एका क्षणामध्ये हे सगळे प्रश्न आपले सुटले ही वस्तुस्थिती आहे. साखरेवरची MSP असेल, इन्कम टॅक्सची आपल्यावर असणारी टांगती तलवार असेल, या अनेक गोष्टी आपल्या ज्या आहेत त्या सोडवण्याचं काम हे सहकार मंत्री म्हणून अमित शहा साहेबांनी केलं. ही सुद्धा वस्तुस्थिती आपण सगळ्यांनी बंधू भगिनींनी लक्षात घेतली पाहिजे. आणि पुढे सुद्धा आम्ही ज्या ज्या वेळेला त्यांना भेटतो किंवा आता मुरली अण्णा मोहोळ आपले राज्यमंत्री आहेत त्यांच्याकडे सरकारचे खातं आहे, तर NCDC असेल या बाकीच्या संस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जे काही लागणारं भांडवल आहे ते आपल्याला उपलब्ध कसं होईल, सहजासहजी आपल्याला कसं मिळेल हे नक्कीच सरकार खात्याच्या माध्यमातून आणि सहकार मंत्री अमित शहा साहेबांच्या माध्यमातून होत राहतं ही वस्तुस्थिती आहे. आणि आपल्या जिल्ह्यात सुद्धा त्याचा जो काही तो फायदा आपल्याला मिळतोय. भाऊ सगळ्यांनी उल्लेख भाऊसाहेब महाराजांचा केला, पण मी थोडं वेगळ्याने सांगतो की माझा जेवढा अभ्यास सहकार खात्याचा आणि सहकार क्षेत्राचा झालाय तेवढा मला वाटतं की कुणाचाच झाला नसेल. म्हणजे भाऊ मी 72 बघितली आहे, 88 बघितली आहे, 77 बघितली आहे, 78 संघर्षाच्या काळात सगळ्या संस्था ज्या होऊन गेल्या त्यामुळे नक्कीच चौकशांची जी कलम सांगायची तुम्हाला पण माहिती आहे कायद्यात सारखे असतं की लॉ सुपरसीड बाय लॉ. हे बाय लॉ आपण बाय लॉजकडे बोट दाखवलं की वरच्यानी सांगायचं नाही लॉ काय म्हणतो ते बघा, असं गमतीचे सगळे विषय आहेत. त्यामुळे सगळे बघितलंय आणि नक्कीच चांगले वाईट दोन्ही दिवस सरकारमध्ये काम करताना मी त्याचा अनुभव हे अगदी ज्वलंत अनुभव मी घेतलेला ही वस्तुस्थिती आहे. आणि अशा ह्याच्यातनं पण आम्ही नक्कीच भाऊसाहेब महाराजांचा विचार त्या तालुक्यामध्ये जिवंत ठेवू शकलो. आमचा सुद्धा भाऊ अजिंक्यतारा कारखाना काही वर्ष अडचणीत होता. आधी तालुक्याची आमची मूळची संस्था ही होती आणि या 4-5 वर्षामध्ये हे सभासदांचा जर संस्थेवर प्रेम असलं आणि सभासदांचा जर संस्थेवर विश्वास असला तर काय होऊ शकतं याचं उदाहरण अजिंक्यतारा सहकारी साखर हे काही अडचणी होत्या, महाराज वारले होते, मी अनेक वेळा सांगतो. आणि अशा याच्यामध्ये उसाचे पैसे आम्ही देऊ शकत नव्हतो, बँकेकडनं कर्ज मिळणं थोडं अडचणीचं होतं, कामगारांचे पगार थकले होते. आणि अशा याच्यामध्ये 4 वर्ष हा कारखाना सांभाळून नेण्याचं काम कामगारांनी आणि या तालुक्यातल्या सभासदांनी शेतकऱ्यांनी भाऊ केलं ही वस्तुस्थिती. आणि त्यातनं आज अजिंक्यतारा बाहेर पडला. आज भाऊ कायद्यामध्ये म्हणतात 15व्या दिवशी पेमेंट द्यायचं, अजिंक्यतारा भाऊ 10व्या दिवशी पेमेंट देतोय. राज्यात फक्त अजिंक्यतारानं केलं ही वस्तुस्थिती आहे. अशा याच्यामधनं सांगायचा हेतू हाच आहे की सभासदांचा संस्थेवर विश्वास होता, सभासदांचं संस्थेवर निष्ठा होती, प्रेम होतं, म्हणून संस्था ही परत एकदा मूळ पदावर येऊ शकली ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे सभासद जर संस्थेवर निष्ठेनं प्रेम करत असले, संस्थेबरोबर असले तर संस्थेला किती अडचणी आल्या तरी संस्था ही कधी ती संपू शकत नाही. हे नक्कीच या निमित्ताने मी सांगू इच्छितो. धनंजय शेडगे बोलले ती वस्तुस्थिती आहे. हे खरं म्हणजे इथं आल्यानंतर मला पण थोडं आश्चर्यचकित वाटलं. म्हणजे एवढी गर्दी, म्हणजे तसं आमच्या जिल्हा बँकेची जी जनरल बॉडी होती त्याला पण एवढी गर्दी होत नाही, पण एवढी लोक म्हणजे आपल्या सहकारी बोर्डाच्या याच्यावर विश्वास ठेवून इथं आला. त्यांच्या कामावर सगळं आपलं संचालक मंडळ आहे, शाहूराज असतील, धनंजय असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, ते सगळं त्यांच्याबरोबर आहोत, पुढे सुद्धा राहू. आणि आपल्याला प्रवीण भाऊ दरेकरांचं नेतृत्व हे राज्यामध्ये सहकारामध्ये आपल्याला मिळालेलं आहे. नुकतंच आता आपण मजूर फेडरेशनच्या सातारच्या आणि सांगलीवाल्यांनी निवेदन दिलं, पण नुकतीच मुंबईमध्ये भाऊंनी मुंबईचं जे मजूर फेडरेशन आहे त्याच्याबद्दल एक बैठक माझ्या इथं लावली होती सार्वजनिक बांधकाम विभागाची. आणि एवढ्या परखडपणे अधिकाऱ्यांच्याकडनं जे काही गळचेपी, जे काही मुद्दामून काही खोडसाळपणा होत होता तो एवढ्या परखडपणे त्यांनी त्या ठिकाणी मांडला आणि एवढा सज्जड दम त्यांनी सगळ्यांना दिला की ते विषय तिथल्या तिथं मिटलेली वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून भाऊंचं नक्कीच नेतृत्व जे आहे सहकाराला पोषक असणारं नेतृत्व
प्रवीण भाऊचं आपल्याला सगळ्यांना मिळाले, त्यांच्या माध्यमातून आपण नक्कीच पुढं देवेंद्रजींच्या कडे पाठपुरावा करून आपण जे काही आपले प्रश्न असतील, विविध समस्या आहेत, प्रत्येक क्षेत्रातल्या वेगवेगळ्या आहेत, मजूर फेडरेशनच्या वेगळ्या आहेत, पतसंस्थांच्या वेगळ्या विषय आहेत, आपलं बाकीच्या ज्या संस्था सरकारमधले प्रोसेसिंग असेल, इतर असेल, त्याचे विषय वेगळे आहेत. पण याला खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम मान्य प्रवीणच्या माध्यमातून केलं जाईल, हे या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मी आश्वस्त करू इच्छितो. परत एकदा मी सरकार शाहूराज आणि त्यांचे सर्व सहकार्यांचं हे आजचं मार्गदर्शन शिबिर आपण पार पडल्याबद्दल आपलं मनाला काम करत राहावं. आम्ही सगळेजण जिल्ह्यातले तुमच्या बरोबर आहोत आणि नक्कीच या जिल्ह्यामध्ये जे नेहमी सांगितलं जायचं की सरकारात राजकारणाचे जोडे बाहेर ठेवायला लागतात, तर तसंच काम आपण या जिल्ह्यामध्ये सहकारामध्ये करतोय. जिल्ह्याच्या ज्या सहकारी संस्था आहेत त्याला कुठेही राजकारणाचं गालबोट लागणार नाही किंवा जिल्ह्यामध्ये पक्षीय राजकारणाचं जे असेल ते सहकारामध्ये येणार नाही, हा प्रयत्न आमचा नेहमी राहिलेला आहे, पुढे सुद्धा राहील. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संघ आणि सातारा जिल्हा सहकारी बोर्डाच्या वतीनं सहकार प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन आणि त्यानिमित्तानं सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये काम करणाऱ्या सहकारी कार्यकर्ते नेत्यांना मार्गदर्शन अशा अर्थाच्या या कार्यक्रमास उपस्थित महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय शिवेंद्र बाबा भोसले, राज्यातल्या अतिशय उत्तम असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सन्माननीय अध्यक्ष खासदार नितीन काका पाटील, उपाध्यक्ष सन्माननीय अनिल देसाई, संचालक सुनील खत्री, कांचन साळुंके, राज्य सहकारी संघाचे सन्माननीय संचालक नंदकुमार काटकर, अनिल गजरे, जयश्री आणि महाराष्ट्र राज्य सहकारी संघाला एक कार्यशील उत्तम असा संचालक लाभलाय, ते साताऱ्याचे आमचे धनंजय शेडगे, जिल्ह्याचे सहकारी बोर्डाचे अध्यक्ष सन्माननीय जगदाळे, उपाध्यक्ष संजय सुद्री, श्रीधर कोल्हापुरे, सुनील ताटे, शाहूराज फाळके, सतीश देशमुख, विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, व्यासपीठावर मान्यवर, आता कोणाची नावं राहिली असतील तर सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित असलेल्या सहकार क्षेत्रातील मान्यवर बंधू भगिनींनो, खरं म्हणजे सर्वप्रथम मी धनंजय शेडगेचं मनापासून अभिनंदन करेन, कौतुक करेन. एक सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय आणि आपली सगळ्यांची उपस्थिती या कार्यक्रमाला आहे. तसं पाहिलं तर मगाशी आमच्या शिवेंद्रराजेंनी सांगितलं की या ठिकाणी धनंजय शेडगेला राज्य सहकारी संघावर मी घेतलं, परंतु याचं सगळं श्रेय शिवेंद्र बाबांचं आहे. ते आमच्याकडे एक चांगला कार्यकर्ता आहे. हो, सहकारी चळवळीला चांगल्या पद्धतीनं दिशा देण्याची धमक आणि सामर्थ्य आहे. त्याला जर आपण त्या ठिकाणी नेतृत्व दिलं तर निश्चितपणे या तालुक्यांमध्ये, जिल्ह्यामध्ये सहकार क्षेत्राला बळकटी यायला उपयोग होईल. आणि सहकारातल्या निवडणुका आपल्याला माहीत आहेत, कधी कधी त्या संस्थेत काय नसतं, पण निवडणूक एवढी अटीतटीची होते ते नितीन काका आपल्याला माहीत आहे. ते सगळ्या गोष्टी तिथे आणखी राडा जास्त असतो. आणि यांच्याकडे 3 मतदान होतं, धनंजयचं एक आणि दुसरी 2. बरं, मतदार पण होते, दिग्गज होते, याचे काय साधे सुधे कोण नव्हतं, खासदार राहिलेला मतदार. मग मी शिवेंद्ररावांनी प्रयत्न केला, परंतु शेवटी आमचा हुकमी इतका होता, सीएम साहेबांना सांगितलं बाबा आपल्याला फोन करावा लागेल.
आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून फोन करून निवडून आणलेला हा संचालक या ठिकाणी. आणि राज्य संघाची निवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये खरं म्हणजे मला काही रस नव्हता, परंतु त्या ठिकाणी संघामध्ये काम करणाऱ्या लोकांनी सांगितलं की 107 वर्षाची परंपरा असणारा राज्य सहकारी संघ आहे. कधी काळी या ठिकाणी महात्मा गांधीजींच्या पदस्पर्शानं पावन झालेला संघ आहे. स्वर्गीय वसंतदादा पाटील असतील, वैकुंठबाई मेहता असतील, धनंजयराव गाडगीळ असतील, ते अगदी विलासराव गुलाबरावांपर्यंत त्या ठिकाणी अनेक लोकांनी या संघाच्या माध्यमातून महाराष्ट्र सहकार चळवळीला दिशा आणि मार्गदर्शन देण्याचं काम केलं. परंतु 2013ला जे उत्पन्नाचं स्रोत होतं संघाचं, शिक्षण निधी होता, तो शिक्षण निधी त्या ठिकाणी घटना दुरुस्तीनंतर बंद करण्यात आला. आणि मग 107 वर्षाची परंपरा असणारा राज्य संघ त्या ठिकाणी चालवणं अडचणीचं झालं. परंतु असणाऱ्या प्राप्त साधन सामुग्रीमध्ये संघाच्या मंडळांनी, कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी प्रशिक्षणाचं काम अव्याहतपणे चालू ठेवलं. परंतु आता या संघाला ताकद देण्याची आवश्यकता आहे. राज्याला आपल्या सहकाराचा मोठा वारसा आहे. सहकार चळवळीत अडचणीत आहे. सहकार्याला ऊर्जितावस्था द्यायची आवश्यकता आहे. आणि अशा वेळेला भाऊ आपण लक्ष घातलं पाहिजे, म्हणून माझ्याकडे ही मंडळी आली. मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं, कारण संघात काय नाही, पण निवडणुका आमच्या एवढ्या जोरात व्हायच्या नितीन भाऊ की अगदी रती महारथी त्याच्यात होती. मग स्वतः मुख्यमंत्र्यांनी सहकार्य केलं, लक्ष घातलं आणि राज्य संघावर आम्ही त्या ठिकाणी नवीन संचालक मंडळ धनंजय सहित त्या ठिकाणी कार्यरत झालो. आज आपण बघाल की आज साताऱ्याचा कार्यक्रम होतोय. काही दिवसापूर्वी आम्ही पुण्यामध्ये संचालक मंडळाच्या कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि त्या निमित्तानं पण अशाच प्रकारचा मेळावा आम्ही त्या ठिकाणी घेतला. तसं पाहिलं तर उद्घाटन छोटं होतं, परंतु त्या उद्घाटनाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या सहकार चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना, विविध प्रशिक्षण केंद्राच्या मार्फत त्या ठिकाणी शिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकांना, कर्मचाऱ्यांना, विविध जिल्हा बोर्डांना त्यांना आत्मविश्वास वाढवणं आवश्यक आहे. आणि म्हणून पुण्याला आम्ही त्या ठिकाणी मेळावा घेतला आणि राजे याप्रमाणे तुडुंब गर्दी आमचे चंद्रकांत दादा पाटील होते. राज्यातल्या जिल्हा बोर्डांच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातल्या सहकारी नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी उपस्थिती दरवर्षी, कारण संघाच्या मार्फत आम्ही व्यवस्था उभ्या करू, सरकारच्या मार्फत आपण मदत मिळवू, शिक्षण निधी मिळवू, अनुदान त्या ठिकाणी मिळवू. परंतु आज सहकारी कार्यकर्त्यांचा, नेत्यांचा सहकार चळवळीतला आत्मविश्वास जो हरवला आहे तो आज उभं करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून एका बाजूला व्यवस्था उभ्या करत असताना दुसऱ्या बाजूला आपल्या सहकारी कार्यकर्त्याला आत्मविश्वास दिला पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी असाच मेळावा आम्ही पुण्यात त्या ठिकाणी घेतला आणि प्रचंड उपस्थितीमध्ये तो मेळावा चंद्रकांत दादा आपले मंत्री यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. आणि एक आत्मविश्वास घेऊन महाराष्ट्रातले जिल्हा सहकारी बोर्डाचे प्रतिनिधी, आमचे कर्मचारी त्या ठिकाणी गेले. आणि म्हणून ज्या वेळेला या प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन होतं त्यावेळेला धनंजय म्हणाला की भाऊ आम्ही अशा प्रकारचा कार्यक्रम घेतोय कारण शेवटी पश्चिम महाराष्ट्र हे सहकाराचं प्रमुख प्रभाव क्षेत्र आहे. महाराष्ट्राला सहकार ताकदीनं त्या ठिकाणी दाखवला कुणी असेल तर तो सातारा, सांगली, कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रानं दाखवला. आणि म्हणून या पुन्हा या भूमीतनं या सहकाराला ऊर्जितावस्था महाराष्ट्राच्या देण्यासाठी आपण कार्यकर्त्यांचा मेळावा त्या ठिकाणी घेतला पाहिजे. आणि ते शिबिर आज या निमित्तानं संपन्न होत आहे आणि तेही यशस्वी होत आहे. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. खरं म्हणजे हा जिल्हा अनेक थोर नेत्यांचा करण्याचं काम करते. आज मी त्या ठिकाणी एका जिल्हा बँकेचा अध्यक्ष आहे. एक जिल्हा बँक त्या ठिकाणी काय करू शकते मी करून दाखवतो. आज ज्या वेळेला माथाडी कामगारांना या ठिकाणी घरं दिली त्यावेळेला आमच्या साताऱ्याचे माथाडी कामगार बऱ्याच प्रमाणावर माथाडी कामगारांना घरं दिली
परंतु माथाडी कामगारांना मुंबईतली कुठलीही बँक कर्ज देत नव्हती. का तर आधी आपण म्हटलं बायलॉज नियम की रिपेमेंट कसं करणार, कारण माथाडीकडे कुठल्याही प्रकारचं स्लिप नाही, कुठली पावती नाही, फक्त एक बॅच त्यांच्याकडे. माथाडी कामगार कष्टकरी आपल्या मातीतनं येऊन मुंबईत त्या ठिकाणी मेहनतीचं काम करतो. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटलं आपल्याला यांना मदत केली पाहिजे, कारण शेवटी तुमची इच्छा असेल तर मार्ग निघेल. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, इफ देर इज अ विल देर इज अ वे. तुम्हाला करायची इच्छा असली पाहिजे. मी त्या ठिकाणी मार्ग काढला माथाडी कामगारांच्यासाठी. त्या ठिकाणी माथाडी कामगारांची एक पतसंस्था आहे, जी पतसंस्था आमच्या बँकेची सभासद आहे. मी त्या ठिकाणी पतसंस्थेच्या मंडळींना बोलावलं, म्हटलं तुम्ही पतसंस्थेला कर्ज मागा, मी तुम्हाला त्या ठिकाणी पैसे देतो आणि तुम्ही तुमच्या ओळखीवर चेहरेपट्टीवर त्या माथाडी कामगारांना कर्ज द्या. राजे आम्ही 150 कोटी रुपये माथाडींना दिले, माथाडींची घरं त्या ठिकाणी उभी राहिली. ही ताकद आपल्या जिल्हा बँकांमध्ये. आता मुंबईमध्ये अनेक बँका आहेत, नॅशनलाइज बँका आहेत, खाजगी बँका आहेत, काय उपयोग त्यांचा. मगाशी आमच्या कॉम्पेररनी सांगितलं ते खरं आहे, मी नेहमी सांगतो. मी अध्यक्ष काय झालो, आमदार काय झालो, मंत्री काय झालो, माझ्या पदाचा उपयोग जर सर्वसामान्याला झाला नाही तर माझ्या पदाचं कोडकौतुक इतरांना असायचं काही कारण नाही. मी पदाच्या माध्यमातून लोकांना काय दिलं ते चिरंतर त्या ठिकाणी टिकत असते. राजेंचं काय नाव वाटतंय कोण या ठिकाणी काढतो की ते या ठिकाणी संस्था उभ्या केल्या, संस्थांना ताकद दिली आणि संस्थांच्या माध्यमातून नेतृत्व उभं केलं. म्हणून आज त्या ठिकाणी आपण आठवण करतो. गिरणी कामगारांच्या बाबतीत नितीन काका असंच झालं. गिरणी कामगारांना घरं दिली आपल्या पृथ्वीराज बाबांनी, घरं दिली, पण त्यांना 12 लाख रुपये पाहिजे होते. मुंबई आर्थिक राजधानी असणारं शहर, माझा गिरणी कामगार 12 लाखासाठी सगळ्या बँकांचे उंबरटे झिजवत होता. गिरणी कामगारी आपल्या सातारा कोल्हापूरचे मोठ्या प्रमाणावर मुंबईत आहेत, परंतु त्यांना कुणी पैसे दिले नाहीत. त्या ठिकाणी मी योजना आणली. तुम्हाला मदत करायची भावना असेल ना तर मार्ग निघत असतो. मी त्या ठिकाणी अजितदादा पवार तेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री होते. मी दादांकडे गेलो, दादांना त्या ठिकाणी सांगितलं की दादा आपण घरं दिलेत खरी, परंतु गिरणी कामगार काय घरांकडे बघत बसणार का, त्याला 12 लाख रुपये भरायला नाहीत, कुठली बँक त्यांना कर्ज देत नाही. मला म्हणाले काय केलं पाहिजे. मी म्हटलं दादा तुम्ही एक JR काढा, गिरणी कामगाराला ते घर भाड्यानं द्यायला परवानगी द्या आणि त्याचा नातेवाईक मुलगा मुलगी नातू याला तुम्ही सहकर्जदार करा. अजितदादांनी तात्काळ तशा प्रकारचा निर्णय केला. 7,000 गिरणी कामगारांना आम्ही पैसे दिले, त्याने त्या ठिकाणी फ्लॅट भाड्याने दिले आणि आज सगळे गिरणी कामगार त्या ठिकाणी आपल्या घरात गेले. एकही रुपया गिरणी कामगारांचा थकला नाही. हे जिल्हा बँकेने आम्ही काम त्या ठिकाणी करून जा. मी ही उदाहरणं या ठिकाणी एवढ्यासाठी दिली की गिरणी कामगार किंवा माथाडी कामगारांना घरं दिली हे माझा मोठेपणा सांगत नाही. एक जिल्हा बँक, एक आर्थिक संस्था सहकाराची त्याला संवेदना असल्यावर काय करू शकते हे या ठिकाणी आम्ही दाखवून दिलं. ते करत असताना कोकण रेल्वे असेल, मुंबई गोवा रोड असेल, नागपूर रिंग रोड, महानगर, कृष्णा खोरे, अगदी तुमच्या कृष्णा खोरेला सुद्धा बॉन्डच्या वेळेला पैसे देण्याचं आम्ही त्या ठिकाणी काम केलंय. आणि मुंबईत नुकतंच आपण एक सहकार भवन उभारतोय. राज्यातनं सहकारी कार्यकर्ते येतात, त्यांना राहायची व्यवस्था नसते, त्यांना त्या ठिकाणी आपलं ठिकाण नसतं. म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी मी विनंती केली की आपण एक भूखंड द्या आणि राजे साहेबला आम्हाला भूखंड दिला. मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन केलंय. येणाऱ्या 2 वर्षामध्ये तुमच्यासाठी तुमच्या हक्काचं सहकार भवन सुद्धा त्या ठिकाणी मुंबईमध्ये असेल. मी इतर विषयावर बोलणार नाही. या सहकार क्षेत्रातले आपण कार्यकर्ते आहात. माझी आपल्याला एवढीच विनंती आहे, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ आता त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम सुरू केलेलं आहे. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. आज राज्य संघाचे 33 जिल्हा बोर्ड त्या ठिकाणी कार्यरत आहेत. त्या ठिकाणी जवळपास 13 प्रशिक्षण केंद्र आहेत. सगळ्या जिल्हा बोर्डाची कार्यालय आहेत, विभागीय व्यवस्था उभ्या आहेत. एवढ्या सगळ्या यंत्रणा असून आज आपण जर प्रशिक्षण किती लोकांना देतो तर मला वाटतं काही हजारात त्या ठिकाणी देतो. 2.5 लाख सहकारी संस्था या राज्यामध्ये आहेत.
माझी या ठिकाणी जिल्हा बोर्डाला आणि राज्य संघाच्या आमच्या सगळ्यांना विनंती असेल की अगदी गावच्या पॅक्स सोसायटी पासून, हाऊसिंग सोसायटी पासून छोट्या मोठ्या सहकारी संस्थेला आपण व्यवस्थापन कसं करावं, आपण त्या ठिकाणी एखादं उत्पादन असेल ते निर्मिती करून मार्केटिंग कसं करावं आणि त्या ठिकाणी आपल्या संस्थेच्या माध्यमातून समाज जीवन कशा पद्धतीनं भक्कम होईल या संदर्भातलं तपशीलवार मार्गदर्शन सर्व जिल्हा बोर्डाने त्या ठिकाणी करण्याची आज आवश्यकता आहे आणि त्याकरता आवश्यक ती सारी यंत्रणा आम्ही पुरवणार आहोत. सहकार म्हणून जे ताकद द्यायचे ते सरकार त्या ठिकाणी देणार आहे आणि त्याची मूर्तिमंत उदाहरण आम्ही शिवेंद्र बाबांना सांगितलं. मजूर संस्थांच्या अडचणी होत्या, अजूनपर्यंत त्यांचे विषय सोडवले जात नव्हते, परंतु बाबांनी बैठक घेतली आणि एका बैठकीमध्ये त्या ठिकाणी निर्णय केला. पहिली बैठक बाबांनी त्या ठिकाणी प्रवीण दरेकर जागा झाला आणि बाबांच्या उपस्थितीतच या अधिकाऱ्यांना सांगितलं की कष्ट करणारी लोक आहेत. आज त्या ठिकाणी अनेक तरुण लोक सुद्धा काम त्या ठिकाणी करतायत आणि चांगल्या प्रकारचे निर्णय झाले. सहकारी मंत्र्यांनी सुद्धा बैठक घेतली. सहकार मंत्र्यांनी सुद्धा शिक्षण निधीच्या संदर्भात कायद्यामध्ये अमेंडमेंट करायला पाहिजे, त्या संदर्भाचा प्रस्ताव तयार करण्याचं त्या ठिकाणी सांगितलंय. चंद्रकांत दादा परवा आले होते, ते संसदीय कार्यमंत्री आहेत, म्हणाले सहकार खात्याचा प्रस्ताव आला की मी कायदा त्या ठिकाणी आणतो. अनुदानाच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्र्यांना बोललोय, जे म्हणून सरकार करायला पाहिजे ते करण्याचं काम सरकार करणार आहे. सुदैवाने या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि ते सहकाराला ज्या ज्या ठिकाणी सांगतोय तिथे ताकद ते त्या ठिकाणी देत आहेत. कारण त्यांना काय कुठलाच इंटरेस्ट नाही, त्यांचा कुठला कारखाना नाही, त्यांची कुठली जिल्हा बँक नाही, त्यांचा कुठला राज्य संघ नाहीये आणि त्याच्यामुळे त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये आपला सहकार मजबूत करण्याचं काम करणार आहोत. सहकार म्हणजे केवळ एका व्यक्तीचा विकास होत नाही. एक कारखाना त्या ठिकाणी जर एखाद्या तालुक्यामध्ये असला तर त्या गावात त्या तालुक्यातल्या जवळपास हजारो लोकांना त्या ठिकाणी सभासदांना लाभ होत असतो. त्या कारखाना अनुषंगिक काही उद्योग असतात, तो रोजगार निर्माण होत असतो. बँकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी अर्थव्यवस्थेमध्ये त्यातनं त्या ठिकाणी आपण ताकद देत असतो आणि त्याच्यामुळे राज्याच्या बजेट एवढी उलाढाल राजे आपल्या सहकारी संस्थात आहे. 8-9 लाख कोटीची उलाढाल या सहकारी संस्थांमध्ये त्या ठिकाणी आहे आणि म्हणून या सहकारी संस्था सशक्त झाल्या पाहिजेत, त्यांना त्या ठिकाणी ताकद मिळाली पाहिजे. या अनुषंगाने आपण सारेजण काम करूया. अशाच प्रकारचे दौरे आम्ही मराठवाडा करतोय, विदर्भ करतोय आणि राज्याचा एकत्रित अहवाल माननीय मुख्यमंत्र्यांना देऊन त्या ठिकाणी आपण सहकार चळवळीच्या अडचणी दूर करणार आहोत. मी धनंजय शेडगे यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की एक अत्यंत चांगला अशा प्रकारचा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतला आणि एवढी मोठी संख्या मला वाटतं अलीकडच्या काळात सहकारातल्या कार्यक्रमात पहिल्यांदाच या ठिकाणी मी बघतोय आणि म्हणून धनंजयचं आपण मनापासून अभिनंदन करू. त्यांच्या माध्यमातून सांगली, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी आपण सहकार क्षेत्राला बळकटी देण्याचं, शिक्षण प्रशिक्षण देण्याचं काम या ठिकाणी करूया अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आदरणीय शिवेंद्रराजे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि या कार्यक्रमाची गरिमा वाढवली, त्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करतो. त्यांचं सहकार्य आणि आशीर्वाद धनंजयच्या मागे तर आहेच, परंतु या सहकार चळवळीच्या मागे राहो अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सरकार. समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा.